सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. गटारीच्या दुर्गंधीमुळे रहिवासी आणि व्यावसायिकांच्या आरोग्याला मोठा धोका. सुरेश इंगळे, प्रतिनिधी, BBS न्यूज, सिन्नर. सिन्नर येथील अजिंक्यतारा हॉटेल ते वाजे लॉन्सपर्यंतच्या भागामध्ये गटारीचं पाणी वाहताना दिसतं आहे. थेट रस्त्यावरून हे पाणी वाहत असल्याने येथील रस्त्यालगतचे व्यावसायिक आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा त्रास असल्यामुळे येथील रहिवासी आणि व्यावसायिक यांच्याकडून संताप व्यक्त होताना दिसतो आहे. दुर्गंधीयुक्त पाणी सतत वाहत असल्याने परिसरात डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नगर परिषदेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटाराची नियमित स्वच्छता होत नसल्याचं यातून दिसून येत आहे. नगर परिषदेने तात्काळ उपाययोजना करून तुंबलेल्या गटारी साफ कराव्यात आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. दुकान कुठं लावलंय तुमचं? हे काही इथं दुकान आहे. नियमित रस आहे आम्हाला जास्त, बाकी कोणाला नाही, पण माझ्यापाशी जास्त इथं एवढ्या जागे जास्त घाण आहे. त्या या वासामुळे तुमच्याकडं हे गिराईक पण येत नसते? गिराईक पण नाही येतं इथं. डायरेक्ट काही नाही, एवढा वास येतो ना. गिराईक म्हणतं इथं किती वास येतो, डायरेक्ट गिराईक पण येते. कुणी येत बी नाही इथं, कुणी नगरपालिकेवाले नाही, कुणीच नाही येईल आतापर्यंत, कुणीच नाही आलं. बरोबर. कमीत कमी 10 वर्षापासून तेच चालू आहे इथं. एवढी घाण आहे तर काही विचारायचं नाही. ती घाण पण कशी हे बघा किती घाण झालेली आहे. नगरपालिकेवाल्यांकडे कंप्लेंट करून करून हे भाजीचे धंदा करणारे लोक हे किती दिवसापासून हा त्रास आहे तुम्हाला? बऱ्याच वर्षापासून त्रास आहे हा सर, कारण ह्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधीचं पाणी आहे आणि याचा त्रास सगळ्यांना होतोय. रोगराई पण करत राहतात, तर ही सुधारणा झाली पाहिजे. लवकरच होईल. आम्हाला पण खूप त्रास आहे. आमचं महिन्यापासून दुकानं वगैरे बंद आहेत. हो, आम्हाला यांनी सरळ नगरपालिकेने आम्हाला 10,000 रुपये महिना द्यायचा. आम्ही हे काम करणार नाही तर ही सोय करायची. बरोबर आहे, तुमची आयडिया बरोबर आहे. नाही बघा किती गटार आहे आमच्या याच्या पुढं, इतकं डास मच्छर चावत्या सगळं हे इतकं त्रास आहे. 10 वर्षापासून आम्ही भाजीपाला करतो, इतकं त्रास आहे आम्हाला. आणि नगरपालिकेवाले पावत्या घेऊन जाते, ते काही विषयच घेते नाही याचं. मग आमचं काही केलं पाहिजे ना. हे बघा बरं, बरोबर आहे. नगरपालिकेवाल्यांनी लक्ष द्यायला हवं आहे. इथं खूप घाण पाणी इथं रस्त्यावरती आलेलं आहे आणि इथे रोगराई पसरण्याची खूप मोठी संभावना आहे. जाणाऱ्या येणाऱ्यांना पण खूप त्रास आहे या गटरमुळे. दाखव कोणतं डापं हे इकडे एक डापं फुटलेलं आहे, पुढे पण एक डापा फुटलेला आहे. इथून घाण पाणी बाहेर येत आहे. हे गटारीचं पाणी आहे. म्हाडाच्या लॉटरीत सर्वसामान्यांना घराची जी किंमत राहील तीच आमदारांना देखील राहील. पंकज भोयर, म्हाडाची. नाही, असं कुठलंही नाही आहे. आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही आहे. आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो, त्या माध्यमातून जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील. मात्र तुम्ही सांगताय सगळ्यांना सेम क्रायटेरिया आहे, मात्र जी जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये जी 95 घरं
घरांसाठी आहेत आणि त्या घरांसाठी 9 लाखाची किंमत आहे आणि सर्वसामान्यांना 30 ते 35 लाखांची किंमत आहे. नाही, निश्चितपणे याच्याकरता जे जर का असं माझ्या निदर्शनात तर नाही आलं, पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगण्यात येईल. जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील. आकाशवाणी कॅन्टीन जी आहे ती बंद करण्यात आलेली होती, परंतु आता पुन्हा एकदा त्याच ठेकेदाराला काम देऊन पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. कारण असं देण्यात आलेलं आहे की त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याला 8 दिवस दिलेले आहेत. इकडे मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता आणि पुन्हा त्यालाच काम दिलं. आपण सर्वजण जाणतो की सध्या अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींसोबत इतर देखील अनेक मंडळी, अनेक लोक, पत्रकार असो किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी येत असतात. त्यांची किमान भोजनाची किंवा इतर अल्पोपहाराची व्यवस्था झाली पाहिजे याच्याकरता सध्या ठेवण्यात ती कॅन्टीन त्या ठिकाणी सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होणार आहे. निश्चितपणे विरोधकांकडे महायुतीमध्ये अतिशय चांगला समन्वय त्या ठिकाणी आहेत. महायुतीचे सर्व नेते, सर्व लोकप्रतिनिधी एकत्र एकमेकांना विचारात घेऊन त्या ठिकाणी काम करतात. नाही, विभागवाईज काही आमदारांची मागणी होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील तशी संकल्पना होती की विभागवाईज आमदारांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रश्न, त्या विभागातले प्रश्न समजून घेणे. कारण भौगोलिक परिस्थितीनुसार आपण जाणतो की त्या ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे असतात. म्हणून त्या ठिकाणचे, जसं आता मराठवाड्याची झाली आहे, पुढे जाऊन विदर्भ, नंतर पश्चिम महाराष्ट्र, नंतर मुंबई, अशा बैठका सन्माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. राज्यात बोगस डॉक्टरांचं प्रमाण वाढलेलं आहे. या संदर्भात आम्ही सभागृहात आवाज उठवला. सत्यजित तांबे. विशेष करून आदिवासी भाग असेल, मागासलेला भाग असेल किंवा शहरांमधील जे जिथे सामान्य माणूस राहतो, गरीब माणूस राहतो, असं झोपडपट्टीचा भाग असेल, इथे अनेक डॉक्टर येतात, काहीतरी ट्रीटमेंट चालू करतात आणि नंतर लक्षात येतं की त्याची डिग्री खोटी आहे किंवा तो बोगस आहे. याच्या विरुद्ध जो कायदा आज राज्यामध्ये आहे तो कायदा पुरेसा नाही. डिसेंबर 2022च्या अधिवेशनामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेबांनी सभागृहात शब्द दिला होता की तो कायदा अपुरा असल्यामुळे आम्ही एक चांगला कडक कायदा आणणार आहे. मात्र अद्यापपर्यंत तो कायदा आला नाही. त्या संदर्भात मी काल सभागृहामध्ये आवाज उठवला आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी मला आश्वासित केलेलं आहे, सभागृहाला आश्वासित केलेलं आहे की लवकरच हा कायदा करण्यात येईल. त्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात येईल आणि पोलिसांची देखील मदत त्यासाठी घेण्यात येईल. आम्ही सातत्याने सांगतो आहे की ही समिती तातडीने स्थापन झाली पाहिजे. कारण बोगस डॉक्टरांचं जे प्रमाण आहे त्यासाठी नो युअर डॉक्टर नावाचा ॲप राज्य शासनाने तयार केलेला आहे. परंतु हे ॲपमध्ये जा, त्या डॉक्टरचं चेक करा. हे सामान्य माणूस किंवा जो अडाणी माणूस आहे, ज्याला कॉम्प्युटर किंवा मोबाईलचं फार अभ्यास नाही आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही आहे, अशा लोकांसाठी हे शक्य नाही आहे आणि मुळात त्यांचीच फसवणूक होती आहे. त्याच्यामुळे हा कायदा झाला पाहिजे, यासाठी मी कटिबद्ध आहे. मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि प्रसंगी त्या संदर्भामध्ये आंदोलन देखील करण्याची आमची तयारी आहे. राज्यामध्ये काही वकील बांधवांवर हल्ले होत आहेत. मध्यंतरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यातील एक दाम्पत्य जे आहे त्यांच्या दाम्पत्याची खून वकील दाम्पत्याचा झाला होता. तर त्या संदर्भामध्ये वकिलांच्या संरक्षणाचा कायदा आला पाहिजे अशी मागणी वकील बांधवांकडून सातत्याने येते आहे. काल देखील मी सभागृहात ही मागणी मांडल्यानंतर राज्यभरातून वकील बांधवांचे मला फोन येत आहेत. काल मी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंजाड हे काल मला भेटायला आले होते. त्यांना घेऊन मी विधानसभेचे अध्यक्ष जे स्वतः वकील आहेत ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर त्यांनाही भेटलो. त्याचबरोबर मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब जेही स्वतः वकील आहेत त्यांनाही भेटलो आणि आम्ही विनंती केली आहे की वकिलांच्या संरक्षणाचा कायदा तातडीने लवकरात लवकर आला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं आहे की या संदर्भामध्ये विधी व न्याय विभागाला ते सूचना देतील
आणि लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात येईल. अनेक राज्यांमध्ये आलेला आहे, कर्नाटकमध्ये आलेला आहे, राजस्थानमध्ये आलेला आहे, बिहारमध्ये आलेला आहे. महाराष्ट्र देखील एक प्रागतिक राज्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रात देखील तो कायदा लवकरात लवकर येईल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे. त्याबाबत खरं तर मला माहिती नाही, परंतु ज्या पद्धतीने आमदार निवासच्या जेवणाच्या तक्रारी या सातत्याने येत असतात, म्हणजे ही आजची गोष्ट नाही आहे, ही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ही तक्रार येते. आमदार निवासमधल्या सोयीसुविधा, साफसफाई, त्याचबरोबर तिथलं कामाची क्वालिटी, तिथे असलेले म्हणजे साधं कलर जरी तिथे दिला तरी तो महिना 2 महिन्यामध्ये त्याला लगेच पापुद्रे येतात, इतक्या कमी क्वालिटीचा कलर त्या ठिकाणी दिला जातो. आणि म्हणून आमदार निवासमध्ये एकंदरीत सगळ्या बाबतीमध्ये दयनीय अवस्था असल्याचे सगळ्या आमदारांची तक्रार आहे. आणि म्हणून ह्या जर एजन्स्या बदलल्या तर निश्चित काही त्याच्यात बदल होऊ शकतो असं मला अपेक्षित होतं. पण आता तुम्ही सांगताय की त्याच माणसाला जर परत टेंडर दिला असेल तर मला असं वाटतं की हा काहीतरी मोठा गौड बंगाल आहे, याची चौकशी झाली पाहिजे. ओके. KDMCने पाठवली 38 मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस. पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले नसल्याचा ठपका. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून महापालिकेच्या शाळा हायटेक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या शाळा हायटेक करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. KDMC आयुक्त अभिनय गोयल यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतलाय. मात्र शाळा व्यवस्थापनाने या उपक्रमात उदासीन तर दाखवल्याचं समोर आले आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचा ठपका ठेवत संबंधित 38 शाळांच्या मुख्याध्यापकांना कल्याण डोंबिवली महापालिकाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि या कारवाईमुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची धाबे आणली आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शाळांचा कायापालट हाती घेतलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इमारती दुरुस्ती करण्यात आलेल्या आहेत, साधनसामुग्री वेळेवर देण्यात आलेली आहे. पण विद्यार्थ्यांची पटसंख्या, घसरती पटसंख्या जी आहे ही चिंतेची बाब आहे. म्हणून आम्ही एप्रिल मे महिन्यामध्येच मुख्याध्यापकांना पत्र देऊन कल्पना दिली होती की आपली पटसंख्या वाढवली पाहिजे. आम्ही जे टार्गेट दिलेले त्या पटसंख्येच्या जवळपास तरी पोचायला हवं होतं असं आम्हाला अपेक्षित होतं. परंतु शाळा सुरू होऊन जवळपास आता महिना होत आलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये ज्या शाळांनी भर टाकली नाही अशा 38 शाळांच्या मुख्याध्यापकांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली. येत्या 30 जुलैपर्यंत आपल्याला समाधानकारक पटसंख्या त्यांनी वाढवली पाहिजे. कारण शिक्षकांचं कामच नुसतं शिकवणं नाही तर आपली शाळा चांगली दर्जेदार करणं हे सुद्धा त्यांचं काम आहे. पटसंख्या वाढवली, आम्ही पायाभूत चाचण्या घेत आहोत, मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावरही काम सुरू आहे आणि मग याला सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सहकार्य करणं हे अपेक्षित आहे. हे काम त्यांनी मागील महिन्याभरामध्ये समाधानकारक न केल्यामुळे एक प्रशासकीय बाब विचारात धरून आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा. सोन्याची 1 लाख रुपये किमतीची अंगठी दिली पोलिसांच्या ताब्यात. बेशिस्त रिक्षाचालक, भाडं जास्त आकारणारे रिक्षाचालक. असे रिक्षाचालक आपण पाहिले असाल, पण रिक्षामध्ये प्रवाशाने ठेवलेली वस्तू पोलिसांकडे जाऊन जमा केली असे रिक्षाचालक आपण कधी पाहिलेत का? तर अशी काहीची घटना सोलापूर शहरात घडली आहे. शहरातील सैफुल चौक येथे माणिक चौकपर्यंत रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षात 1 लाख रुपये किमतीचे सोन्याची अंगठी रिक्षातच विसरून गेली. अंगठी कोणाची आहे त्यांना परत मिळावी या भावनेनं सोलापुरातील प्रामाणिक रिक्षाचालक नंदू बेनसिंग चव्हाण यांनी 1 लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली. नंदू बेनसिंग चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपली रिक्षा घेऊन भाडे मारण्यासाठी निघाले होते. महिला प्रवासी भाडे सैफुल चौक ते माणिक चौकपर्यंत मिळाले होते.
ते प्रवासी भाडे घेऊन MH13CT 2384चे रिक्षाचालक नंदू चव्हाण निघाले होते. माणिक चौकात महिला प्रवासी उतरले. काही अंतरावर गेल्यावर रिक्षामध्ये भाडे बसवत असताना त्यांना एक पिशवी दिसली. पिशवीमध्ये पाहिलं असता काही वस्तू आणि एक सोन्याची अंगठी. जवळपास त्यांनी किंमत 1 लाख रुपयेपर्यंत आहे. सोन्याची अंगठी रिक्षाचालकाने पाहिल्यावर ज्या ठिकाणी भाडं सोडलं तिथे जाऊन प्रवासी महिलेचा रिक्षाचालकाने शोध घेतला, परंतु ती महिला सापडली नाही. तेव्हा रिक्षाचालक नंदू चव्हाण यांनी रिक्षामालक वकील अहमद बागवान यांना घडलेली घटना सांगितली. तेव्हा त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा दक्षिण पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळी माहिती सांगितली. तेव्हा परत घटनास्थळी जाऊन त्या प्रवासी महिलेचा शोध घेऊन सुद्धा काही माहिती मिळाली नाही. तेव्हा रिक्षाचालक नंदू चव्हाण आणि रिक्षामालक वकील अहमद बागवान यांनी ती सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली. रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहून पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गौहर यांच्या हस्ते रिक्षाचालक नंदू चव्हाण यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शहर वाहतूक शाखा दक्षिण येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याकडून 1000 रुपये रोख बक्षीस पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गौहर यांच्या हस्ते देण्यात आले. ज्या प्रवासी महिलेची 1 लाख रुपये किमतीची सोन्याची मौल्यवान अंगठी खरेदी केलेली बिल पावती आणून आपली वस्तू घेऊन जावं असं आवाहन पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गौहर यांनी केलं आहे. तर प्रामाणिक रिक्षाचालक नंदू चव्हाण यांचं सगळीकडे कौतुक होतं आहे. सर, रिक्षा चालकाने प्रामाणिकपणा दाखवलेला आहे आणि त्यांनी जे वस्तू आहे ते आपल्याकडे दिलेलं आहे, काय सांगायचं? 5 तारखेला संध्याकाळी साधारणतः 6 ते 6:30 दरम्यान काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौकला आणि ते माणिक चौकला जाऊन ते उतरले होते. त्याच्यात त्यांचा काही सामान सुटला होता. त्याच्यापैकी एक अंगठी पण होती जे खूप किमती होती. अगोदर मी जे ऑटोवाले होते नंदू चौहान त्यांनी प्रामाणिकपणे ते लिहून दिलं. त्याचा मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंटच्या वतीने त्यांचा धन्यवाद पण केला आहे की त्याने दिलेलं आहे. आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे. ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्याकडे आहे किंवा आयुक्त आलेला ते येऊन ते आपलं सामान घेऊन जावं आणि आपण त्यांना परत करतो. नागपूरच्या पूर्व RTO कार्यालयात दलालशाहीचा कळस, मनसेचा गंभीर आरोप. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व नागपुरात पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. दलालामार्फत गेले तरच काम होते असाही आरोप करण्यात आलेला आहे. कार्यालयात पैसे घेऊन काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी परिवहन कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कारवाईची मागणी करण्यात आली. अनेक तक्रारी मनसेकडे आल्या आहेत, त्याचे पुरावे सुद्धा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन काम केलं जातं असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. पुढील 7 दिवसात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल. यात फॉर्म भरताना स्वतः गेल्यास काम करण्यासाठी पैसे द्यावे लागत. अनेक कामे होत नाहीत, मात्र दलालामार्फत गेलं तर काम होतात आणि यात रेषा मारल्या जातात. या रेषेवरून पैसे देण्याचे ठरत असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी आदित्य दुरुपकर यांनी केला आहे. आज महाराष्ट्र निर्माण सेनेने आज नागपूर उपप्रादेशिक 49 या कार्यालयाला निवेदन दिले. या कार्यालयातील अनेक तक्रारी महाराष्ट्र मनसेच्या कार्यालयाला वारंवार प्राप्त होत होत्या. जशा अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी, त्याशिवाय काम न करणे, गाड्या पासिंगसाठी अडथळे आणणे, दलालामार्फतच गेल्यानंतर काम होणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे होत्या. आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही त्याचे आम्हाला पुरावे द्यावेत. अनेक लोकांनी आम्हाला त्याचे व्हिडिओ बनवून दिलेत आणि ते व्हिडिओ आज पुरावे म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यापूर्वी निवेदन सुद्धा दिलेले आहेत. यापूर्वी तुम्ही सुद्धा माहिती असेल की नागपूर जिल्ह्यात अनेक अधिकारी म्हणजे ARTO दर्जाचे अधिकारी सुद्धा त्या भ्रष्टाचारात लिप्त असल्याचे उल्लंघन झाले, माहिती झाले. चोरीच्या गाड्या सुद्धा इकडे रजिस्टर झालेल्या आहेत. असे अनेक पुरावे वृत्तपत्रांच्या माध्यमातून माहिती पडलेलं आहे, आपल्याला अनेकदा माहिती पडलं. मात्र आज आम्ही ते पुरावे घेऊन RTOला दिलेले आहेत आणि RTOने आम्हाला 7 दिवसात कार्यवाही करू असं सांगितलेलं आहे. 7 दिवसात कारवाई झालेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखळाट आंदोलन करेल आणि त्याची सर्वस्व जिम्मेदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची राहील. नेमका घोटाळा असा आहे की येथील अधिकारी जे आहेत ते दलालामार्फत गाडी गेली तरच ते करतात, अन्यथा त्या गाडीला रिजेक्ट करतात आणि तीच गाडी दलालामार्फत गेली, दलालाने केली असेल तर त्याच्यावर 3 रेषा मारल्या जातात. ज्याच्यामध्ये पैशाचा अनुभव असतो. 500, 1000, 2000 अशा त्या रेषा असतात
आणि ते पैसे घेतल्याशिवाय ते काम करत नाहीत. अनेक गाड्या तुम्ही पैसे दिल्यानंतर ते नियमात जरी बसत नसतील तरी त्या रिन्यू होतात, पासिंग होतात. आम्ही ते जे व्हिडिओ आम्ही दाखवलेले त्या आरटीओचा कर्मचारी बसलेला आहे. तो तुमचा फॉर्म सबमिट करताना सुद्धा तिथे जे 3 अधिकारी असतात, एका अधिकाऱ्याला 200 रुपये प्रति, असे 3 कर्मचाऱ्याचे 600 रुपये घेतो. त्या नंबर अपडेट करायचा असेल, मोबाईल नंबर तुम्हाला, त्याचे सुद्धा 100 रुपये पर व्यक्ती द्यावे लागतात. असे 3 लोकांना ते पैसे द्यावे लागतात. त्याच्यात ते व्हिडिओ आहेत. इथे कशा प्रकारे जनतेला लुबाडणूक होत आहे किंवा पिळवणूक होत आहे हे मुख्यमंत्र्यांच्या शहरात अगर अशा प्रकारे होत असेल, केंद्राच्या वाहतूक परिवहन मंत्रालयाच्या अगर खासदाराच्या शहरात असं होत असेल तर बाकी शहर सोडूनच द्यावं. मला असं वाटतं की ही लज्जास्पद भूमिका आहे की जिथे केंद्रीय सडक परिवहन मंत्री आहे, जिथे मुख्यमंत्री आहे, त्या जिल्ह्यातील अधिकारी त्याच विभागात अशा प्रकारे भ्रष्टाचार होते. म्हणजे ही एक नाकावर टिचून, म्हणजे केंद्रीय मंत्र्याच्या नाकावर टिचून होणारी घटना आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन. दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीमध्ये दमदार हजेरी. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रात्रीपासूनच जिल्ह्यामध्ये दमदार कमबॅक केले. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्याला रात्रीपासूनच मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे येथील नदी नाले ओसंडून वाहताना दिसून येत आहेत. शास्त्री पूल कसबा भागांमधील साकवावरून देखील पाणी ओसंडून वाहतं आहे. नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झालेली आहे. संगमेश्वरमध्ये 142 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे रखडलेल्या लावणी कामांना देखील वेग आलेला आहे. त्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. अंजनारी पुलाजवळील दत्त मंदिरात शिरलं पाणी. गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे आणि रात्रीपासून मुसळधार पावसाने लांजा तालुक्याला चांगलंच झोडपून काढलेलं आहे. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मानवी वस्तीमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून आलं आहे. तालुक्यातील अंजनारी पुलाजवळील दत्त मंदिरात पाणी शिरलेलं असून काजळी नदी प्रवाहित झाल्याचं दिसून येत आहे. सतेज पाटील आणि पंकज भोयर यांची विधानभवनात सोबत एंट्री.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो. वर्षावास प्रवचन मालिकेला टाकरखेडा पूर्णा येथे उत्साहात सुरुवात. चांदूर बाजार अमरावती भारतीय बौद्ध महासभा ग्राम टाकरखेडा पूर्णा शाखेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेला मंगलमय सुरुवात झालेली आहे. या मालिकेच्या प्रारंभ प्रसंगी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करण्यात आली. ग्रंथपठणाचे उद्घाटन जनार्दन भाऊ भिसे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाताई वानखेडे, जिल्हा सरचिटणीस अमरावती पश्चिम भारतीय बौद्ध महासभा यांनी केला आहे. त्यांनी बुद्धांच्या शिकवणीचे सामाजिक महत्त्व विशद करत वर्षावास काळात आध्यात्मिक अध्ययनातून आत्मविकासाचे आवाहन केलेलं आहे. या मालिकेअंतर्गत दररोज संध्याकाळी धम्मविचार, ग्रंथपठण, चर्चा, समूहचिंतनाचे आयोजन होणार आहे. गावकऱ्यांचा उत्साहपूर्ण सहभागामुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे. आयोजकांनी बुद्धविचारांचे पुनरुज्जीवन होण्याची आशा व्यक्त केलेली असून पुढील दिवसात मान्यवर धम्मप्रवक्त्यांची प्रवचने आयोजित होणार आहेत. वर्षावास प्रवचन मालिका यशस्वी करण्यासाठी सर्व उपासक, उपासिका आणि सर्व गावकरी बांधवांनी याची सहभाग नोंदवला आहे.